तर पब्लिक आपलं स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉगमध्ये. आज आपण नवीन माहिती घेऊन आलेलो आहे फक्त मित्रांनो तुमच्यासाठी. शेळीपालनाविषयी. शेळीपालन हा एक उत्कृष्ट व्यवसाय आहे. आज शेळीपालनाला चांगले दिवस आलेले आहेत. तुम्ही पाहू शकता आज मटणाचे दर गगनाला भिडलेले पाहायला तुम्हाला मिळतील. आज पाटणमध्ये विचार केला तर 740-760 रुपये मटणाची विक्री होत आहे. तसेच कराडमध्ये 840. कोकणमध्ये तुम्ही चिपळूणसारख्या भागात गेला तर 920 रुपये किलो मटण तुम्हाला भेटेल. तर मित्रांनो, नक्कीच हा एक उत्कृष्ट व्यवसाय आहे आणि हा नक्कीच शेतकऱ्याला एक दिवस भरभराटी आणणार आणि शेतकऱ्याला चांगले दिवस दाखवणार. त्यामुळे तुम्ही नक्की शेती करत असाल किंवा दुसरा कुठला उद्योग करत असाल तर त्याच्या जोडीला, नोकरी करत असाल तर त्याच्या जोडीला शेळीपालन नक्कीच करा. शेळीपालन हा भविष्यात नक्कीच शेतकऱ्याला पुढे नेणारा व्यवसाय आहे. शेळीपालनामुळे शेतकऱ्याला भरभराटीचे दिवस येणार आहेत. शेळ्यामध्ये तुम्ही उस्मानाबादी, सिरोही, सोजत, जमनापारी, बिटल, आफ्रिकन बोर अशा विविध जाती आहेत, तुम्ही पाळू शकता. आपल्या गावरान जे आता तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहे, गावरान मटणाला बी भरपूर किंमत आहे. त्यासाठी तुम्ही उस्मानाबादी शेळीची निवड करू शकता. शेळीपालन करत असताना तुम्ही बंदिस्त किंवा मुक्त संचार पद्धतीने शेळीपालन करू शकता. बंदिस्त म्हणजे काय तर एक विशिष्ट शेडमध्ये किंवा एका विशिष्ट जागेत तुम्ही शेळीपालन करू शकता. हे शेळीपालन तुम्हाला नक्कीच आणि मुक्त म्हणजे तुम्ही मुक्त चारायला वगैरे तुम्ही चित्रात दाखवल्याप्रमाणे चारायला नेऊ शकता शेतात. त्यामुळे त्यांचं पोट भरेल आणि तुम्हाला चारा वगैरे आणण्याची गरज पडणार नाही. अशा पद्धतीने तुम्ही शेळीपालन करून नक्कीच तुम्हाला चांगले त्यापासून उत्पन्न मिळणार आहे. आणि शेळीला शेतकऱ्याची गाय म्हटली जाते, गरिबाची गाय म्हटली जाते. तसेच शेळीपालन हा पिगमी बँकेची पिगमी जशी आपण करतो तसा एक व्यवसाय आहे. भरभराटीला नेणारा व्यवसाय आहे आणि शेळीपालनातून नक्कीच आपण प्रगती करू शकता. शेळ्या चांगली असेल, उंच असेल, धिप्पाड असेल आणि नाका कानाने चांगली असेल तर ती वर्षातून 2दा उत्पन्न देते. तिला खायला चारा वगैरे चांगला असेल, पाण्याची सोय चांगली असेल, तसेच भरडमध्ये तुम्ही गहू, मका वगैरे तिला देत असाल तर ती नक्कीच तुम्हाला वर्षाला 2दा उत्पन्न मिळवून देते. आज लहान लहान पिल्ले 2-2, 3-3 हजार पैदा जन्मलेली 2-2, 3-3 हजार रुपयाला जात आहेत. तुम्ही पाहू शकता आज बाजाराचा भाव वाढलेला आहे. नक्कीच येत्या वर्षभरातच मटण 1000चा आकडा पार करून पुढं जाईल. त्यामुळं शेळीपालन हा एक बेस्ट पर्याय आहे. 10-12 हजारची नोकरी करत असाल तर त्यापेक्षा शेळीपालन नक्कीच बेस्ट व्यवसाय आहे आणि तो एक पुढे नेणारा व्यवसाय आहे. त्यामुळे शेळीपालन करण्यास नक्कीच प्राधान्य द्या. शेळीपालनामुळे नक्कीच तुमचा खर्च वाचणार आहे. शेती बघत बघत शेळ्यांना तुम्ही तिथे चारा लागू शकता, जसे की तुती, सुबाबूळ, मका, तूर असे विविध व्हेरायटीचे मेथी घास आहे, दशरथ घास आहे, हत्ती घास आहे. असे वेगवेगळे तुम्ही लावू शकता आपल्या शेतात, ज्यामुळे तुम्हाला भविष्यात चाऱ्याची समस्या बी जाणवणार नाही आणि तुमचं शेळीपालन थोड्या खर्चात निघून जाईल आणि तुम्हाला त्यापासून उत्पन्न भरपूर मिळेल आणि तुम्ही यशस्वीरित्या शेळीपालन करू शकता. फक्त थोड्या गोष्टीची आवश्यकता आहे. शेळ्यांचे होणारे आजार याबद्दल तुम्ही थोडक्यात माहिती घेणे जरूरी आहे. सर्दी आहे, ताप आहे, खोकला आहे, अशी वेगवेगळे आजार आहेत शेळ्यामध्ये. पण ते तुम्ही थोडे माहिती करून घेतले आणि तुम्ही शेळीपालन करायला सुरुवात केली तर हळूहळू ते तुम्हाला नक्कीच कळतील आणि तुम्ही त्यातून
यशस्वीरित्या करू शकता. जोपर्यंत पाण्यात मित्रांनो उतरत नाही तोपर्यंत पोहता येत नाही. आणि जसे तुम्ही हळूहळू करू लागला तर तुम्हाला त्यातल्या थोड्या थोड्या बारीक बारीक गोष्टी समजत जातील. तुम्हाला कसं नियोजन करायला लागेल याबद्दल आपण तुम्हाला नक्कीच सविस्तर सांगू. तर मित्रांनो सुरुवात करा. सुरुवात केल्याबगैर काही होत नाही. आधी केलेच पाहिजे. या उक्तीप्रमाणे नक्कीच सुरुवात करा आणि ह्या क्षेत्राला नक्कीच एक चांगले दिवस आहेत. आज लोक लाखो करोडो रुपये यातून कमवत आहेत. आपण बी शेती करत असताना हा व्यवसाय केला तर नक्कीच आपली भरभराटी झाल्याशिवाय राहणार नाही. पाटण तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून जिथून तुम्ही पाहत आहात नक्की शेळीपालन करा. शेळीपालनाला एक चांगले दिवस येणार आहेत मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवा. आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर, आणि या व्हिडिओला शेअर करा शेतकरी मित्रांपर्यंत. आणि शेळीपालन करा मित्रांनो. बेरोजगारीपेक्षा 4 शेळ्या घेतलेल्या चांगल्या अशी जुनी म्हण आहे. पण त्या उक्तीप्रमाणे करा. छोटासा व्यवसाय करत असाल त्या जोडीला शेळीपालन करा. नक्कीच चांगले दिवस येईल. थँक्यू.